ना ना त्या ना तिसरी मॅच आहे का आशुलन पहले बल्लेबाजी करते मैदान पर इस मैच में। एक बेहतरीन खेल देखने को आपको मिलेगा, 4 ओवर का यह मुकाबला। और आज के दिन पर जो जीतेगा वो अगले पड़ाव में जाएगा, हारेगा उसे वापस जाना पड़ेगा घर पर। एक बेहतरीन खेल हमारे साथ जो कि ओके सब अंपायर हम रेडी है। जय गेंदबाज के हाथ में मोर्चा, जय जो कि गेंदबाजी पर मैदान पर आता हुआ। जय शुरुआत करेंगे इस ओवर की। जैसे नंबर 9 पहनकर जय बाएं हाथ से, ओह बहुत खूबसूरत बॉलिंग। चेंज ऑफ पेस का गति में परिवर्तन मैदान पर, विकेट कीपर ने गेंद को उठाया, कोई रन नहीं। पुष्पशील ऑन स्ट्राइक, और रिवर्स किया अटेम्प्ट, गेंद निकले थर्ड रन पर। अरे छोटा बच्चा कितने बेहतरीन फील्डिंग वहां पर, क्या एफर्ट। एक रन के साथ खाता खोला गया मैदान पर, एक पर पहुंचा, कोई नुकसान नहीं। एमएस क्रिकेटर्स और आशु 11। ओह शॉट पिच गेंद, शॉर्ट आर्म पुल का शॉट मारने का प्रयास किया, गेंद चुकी वहां से शरीर पर लगती हुई। और यही होता है कि इस वक्त तो जैसे जैसे 12 बजने के बाद खेल चलेगा ना, वो बल्लेबाजी के लिए पिच अनुकूल नहीं रहेगी, गेंदबाजों के लिए जाएगी। और 40-35 एक अच्छा टोटल सामने से, अगर आप अच्छी बॉलिंग करते तो। ओ मिस टाइम, और ये आउट मैदान पर। विकास आउट हो चुके। जय की अच्छी बॉलिंग मैदान में, एक विकेट प्राप्त करते हुए जय बाया से, जबकि राउंड विकेट से। ओ फिर से बीट किया वहां पर, फिर से अच्छी लाइन मैदान में, और लगातार डॉट गेंदे वो प्रेशर बना रही मैदान पर। ओ बढ़िया गेंदबाजी वहां पर, बिल्कुल अपने आपको यहां पर रोकते हुए। पहला ओवर समाप्त हो चुका, एक ओवर समाप्ति के बाद टीम का कुल स्कोर 1। चंदन के हाथ में गेंदबाजी का मोर्चा। अब पहली ओवर की समाप्ति के बाद 1 रन पर पहुंचा टीम का टोटल। अब थोड़ी सी बल्लेबाजी आज अच्छी नहीं देखने को मिल रही। 4 ओवर के मुकाबले, उन मुकाबलों में आपको एक बेहतरीन कार्य करना पड़ता है। और चंदन वापस सामने से, इस बार सीधे हवा में, और ये मौका छोड़ते हुए।
इस मौके को छोड़ा गया, आसान सा मौका था गेंदबाज के लिए। वो फिर से अच्छी बॉलिंग, बिल्कुल बीट करते हैं, ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी राह रख रहे और उस गेंद को थोड़ा सा बाहर लेके जा रहे जहां से शॉट के लिए आसान नहीं होगा। आज जो कि समीर सर हमारे साथ जो कि स्कोरिंग पर यूट्यूब के माध्यम से जो कि गोवा लाइव क्लास के माध्यम से आपको मुकाबले यूट्यूब पर दिखाए जा रहे हैं। अच्छी बॉलिंग मैदान पर और साथ साथ नीलेश तारी सर हमारे साथ मौजूद रहेंगे। लगातार 4 गेंदे डॉट मैदान पर, एक ही रन हो चुका है। थोड़ा सा मैं कहूंगा रोक लगा दिया रनों पर। मौका है ये रन आउट करने का, लगातार 4 गेंदे, उसके बाद एक सिंगल मैदान पर। टीम का स्कोर 2 पर पहुंचा है। अब इस एक रन के साथ 3। ऑन साइड पर एक खूबसूरत टाइमिंग है 6 रन के लिए। अपने गेंदबाजी पर खुद कैच छोड़ा था इस खिलाड़ी का और वही इस वक्त मैदान पर सामने से। फुल टॉस गेंद, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर के खेल में टोटल स्कोर मैदान पर 10। इसके बाद सेल्डन बॉयज और सेलिब्रिटी बॉयज, इनके बीच में मुकाबला होगा। गेंदबाजी में नया गेंदबाज सतीश। ओह बढ़िया, वहां पर क्रिकेट, 1 रन निकलता हुआ। सिंगल डबल के साथ रन गति यहां पर बढ़ रही है। ओश काफी गिर चुके हैं, इसके कारण यहां पर बल्लेबाजी करना इतना आसान नहीं रहेगा मैदान में। वापस खेल, जिस अंदाज में ये बल्लेबाजी देखने को मेरे आपको थोड़ा सा मैं कहूंगा बिल्कुल बड़ा मुकाबला ये। ओह बढ़िया लाइन वहां पर और रन आउट का मौका और ये आउट मैदान पर। नए खिलाड़ी के रूप में सूरज परब जो जाता हुआ। ओह ऑफ स्टंप के बाहर वाइट। वाइट के साथ रन गति मैदान में पहुंची 12 रन पर। ओ शॉट पिच, गेंद शरीर पर लगी है। ऑन साइड पर मारने का प्रयास जरूर किया था लेकिन वहां पर रन नहीं बनते हुए। और आज देखिए कितना खूबसूरत मॉल है ये। हम पहले बच चुके 12 बजने के बाद इस मैदान पर बल्लेबाजी करना आसान नहीं रहेगा। ओ फिर से ऑन साइड पर मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए। अठारह पर पहुंचा टीम का टोटल मैदान में।
वापस चलता हुआ खेल मैदान पर टीम का स्कोर 18। राइट हैंड राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे। शॉर्ट गेंद फिर से पुल किया 6 रन के लिए। 24। वापस खिलाड़ी तैनात है। रनों की गति अब बहुत खूबसूरत बढ़ती हुई, जबकि इस मैच में फिर से शॉट, फिर से पुल किया और फिर से वही हशर मैदान पर 6 रन के लिए। तीस पर पहुंचा टीम का टोटल मैदान में। खेल समाप्त हो जाएगा तीसरे ओवर का अंतिम ओवर मोर्चे पर। लास्ट हो रहा था ये। बॉलर कौन है? बॉलर कौन? शॉर्ट गेंद, पटकी हुई गेंद, शायद ये अब ये रनआउट का मौका और आउट। वापस खेल चलेगा मैदान में। सूरज जो कि राउंड हो चुके, इस खिलाड़ी पर काफी जोर रहेगा मैदान पर। यही खिलाड़ी जिसने आज रन बनाए। फिर से बढ़िया टाइमिंग, स्कोर लेके ऊपर से 6 रन के लिए। 36। फिर से शॉर्ट गेंद, शायद इस बार टाइमिंग उतनी बेहतर नहीं। और आउट। ओह, सटीक यॉर्कर। रनआउट को कोई फर्क नहीं पड़ेगा, एक रन तो वहां पर नहीं मिलेगा, लेकिन टीम का स्कूल स्कोर 30 पर पहुंचा अभी भी। 36 ना टोटल, 37 पर। कृपेश मैदान पर, नॉन स्ट्राइक पर। शॉर्ट गेंद, एक रन तो जरूर मिलेगा। थर्टी एट पर और एक विकेट निकला।
शायद फिर से मौका और एक बार आउट और टीम का टोटल स्कोर 39 पर पहुंचा, 40 रन जिससे पीछे मैदान पर। हाल 39 कोणाक ते आशू इले ना आशू इले तुमची टीम बॅटिंग MS क्रिकेटर आणि आशू 11 संघादरम्यानचा सामना। एक 40 धावांचा पाठलाग, पहिला चेंडू फुलटॉस, सूरजच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका, आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकाराने स्वागत केलं जातं। षटकाराने सुरुवात होते धावसंख्येची, म्हणजे 40 धावांचा पाठलाग आमचा संघ अशा पद्धतीने करेल हा इरादा या ठिकाणी दर्शवतो। सलामीची जोडगळी मैदानावर, अनिल आणि नास्टगेनला प्रीतम, गोलंदाज सूरज परत परत एकदा यार्क करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपवरचा चेंडू आणि परत यावेळी मात्र स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू, आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी। 2 मोठे फटके, धावसंख्या 12 धावा, धाव फलकावरती बिनबाद। चेंडू स्विंग मिस, यावेळी मात्र राऊंड विकेट गोलंदाजीसाठी येते। थोडासा फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न आता मात्र यशस्वी होतो। पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके बसल्यानंतर कमबॅक म्हणावं लागेल, मात्र या धावावर कुठेतरी निर्बंध लावणं नितांत गरजेचं असेल। त्रिपुरा उद्ध्वस्त होते, यावेळी सेपल झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर, मात्र चेंडू जो होता तो लेग स्टंपवरचा आणि त्रिपुरा उद्ध्वस्त। 2 षटकाराने नटलेली अनिलची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते। 12 धावांवरती या ठिकाणी पहिला आदरा सहन करावा लागतो, तो म्हणजे आशू 11 संघाला। न्यू जनरेशन क्लब स्पोर्ट्स क्लबच्या ही क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती ऑल गोवा पंचायत आणि म्युनिसिपालिटी लेवलची ही क्रिकेट स्पर्धा, लाईट बॉल, फ्लड लाईट आणि आजची रात्र तिसरी रात्र, उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस, क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल असे सामने या मैदानावर रंगतील आणि बघायचंय कोणता संघ अंतिम विजेता ठरेल, कोणत्या संघाला मॅन ऑफ द सिरीज मिळेल, कोणता संघ सामना उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरेल। ब्लाइंड स्ट्रोक, डावकर हाताचा फलंदाज आल्या मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र प्रयत्न राहतो, बाकीचे काम या ठिकाणी पूर्ण करतो यष्टी रक्षक। निर्धाव चेंडू मात्र समाप्त होतो। यावेळी मोठा फटका मारायचा चेंडू मात्र यावेळी बॅटला लागतो, मिडविकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी। तिसरा षटकार या डावातील 40 धावांचा पाठलाग आणि या 40 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या मात्र पोहोचली ती पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 18 धावा या धाव फलकावरती।
आता उरलेत आणखी 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण आणि गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे सनील हा गोलंदाज. आणखी एक युवा गोलंदाज मात्र बऱ्याच स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आणि तो अनुभव या ठिकाणी कामी येईल का की समोरची फलंदाजी ज्या पद्धतीने जोरकस होते ही फलंदाजी वरचढ होऊ देणार नाही हा या इराद्याने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परत एकदा थोडासा हटके खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूला लागत नाही पायाला लागतोय चेंडू लेग बाईटचा इशारा पंचांचा होतोय. अतिरिक्त सिंगल बरोबर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे या ठिकाणी 19 धावा धावफलकावरती. 40 धावांचा पाठलाग 19 धावा धावफलकावर एक गडी बाद. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा 3 षटकाराने या षटकात एक लेग बायची. या ठिकाणी जर सामन्यात परतायचं असेल तर धावावरती निर्बंध हा लावावाच लागेल MS क्रिकेटर संघासाठी. चेंडू हवेत मात्र थोडासा या ठिकाणी टकराव होतो. निश्चितपणे झेल घेण्याची संधी होती सनीलला मात्र मध्येच या ठिकाणी थोडासा अडथळा निर्माण होतो. तो धावणाऱ्या फलंदाजाकडून थोडीशी बाचाबाची दोघांमध्ये होते मात्र त्याचं मोठं कोणते वादात रूपांतर होत नाहीये. एक धाव मात्र मिळते आणि या सिंगल बरोबर एकूण धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 20 धावा धावफलकावरती. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू डाव्या एसटीच्या जवळ किंचितसा बाहेर गेलेला हा चेंडू जरासा आतमध्ये आला असता तर डावी एसटी मात्र उद्ध्वस्त झाली होती. काही इंच दुरून चेंडू जातोय हा निश्चितपणे वेगवान चेंडू सनीलचा. आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाजांकडून बांधून ठेवणारी गोलंदाजी या ठिकाणी होताना दिसते. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न बॅटची कडा लागते. एसटी रक्षक पहिल्या प्रयत्नात उचलण्याचा प्रयत्न करतोय चेंडूला मात्र हातात चेंडू येत नाहीये. एक धाव एकेरी धावाने धावसंख्या पोहोचते ती 21 धावावरती. अजून 19 धावांची आवश्यकता. दुसरे षटक सांगतेच्या दिशेने वाटचाल करताना पाय जमिनीवर ठेवतात आणि पाय जमिनीवर ठेवल्यानंतर काय घडतंय मित्रांनो आणि या क्रिकेटची स्पर्धा असो किंवा कोणतंही यश असो स्वतःचे पाय जर जमिनीवर ठेवले तर यशाला गवसणी घालण्यासाठी जास्त परिश्रम तुम्हाला करावे लागणार नाही आहेत. कोण बदलून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी सनील कडून निर्धाव चेंडू समाप्त होतोय आणि यशासाठी तुम्हाला प्रामाणिक मेहनत करावी लागेल आणि जर तुमचं कष्ट हे प्रामाणिक असतील तर यशालाही त्या ठिकाणी कोणतंही उत्तर नसेल तुम्हाला तुमच्या पदरामध्ये येण्यापासून. तर निश्चितपणे कष्ट प्रामाणिक करा मेहनत प्रामाणिक करा आणि यश तुमच्या पदरात निश्चित येईल. एक ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफ कव्हर ड्राईव्हचा एक फटका या ठिकाणी गलीच्या दिशेने जाताना एक सिंगल मिळते. एक किफायतशीर षटक या ठिकाणी सनीलचं मला वाटतं समाप्त होतो या ठिकाणी आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. एकूण धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. उरले जातात 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट मधील आणखी एक मोठं नाव पुष्पशील देसाई. एक वेगवान चेंडू मात्र चेंडू खाली राहतो बॅट हवेत फिरतो. एक निर्धाव चेंडू समाप्त होतोय. पुष्पशील देसाई हा एक गोवा राज्यातील अष्टपैलू खेळाडू फलंदाजी बरोबर गेल्या काही दिवसापासून गोलंदाजीमध्ये अतिशय लाजवाब कामगिरी. धावबादची संधी असेल या ठिकाणी आणि गडी बाद होतोय. वेगाने येणाऱ्या फलंदाजाला पाहतोय आणि स्वतःची पावलं त्याच्यापेक्षा वेगाने या ठिकाणी दौडवतोय आणि हा मात्र फलंदाज बाद होतोय. दुसरा आद्रा या ठिकाणी बसतोय तो म्हणजे आशु 11 संघाला. अजूनही तब्बल 18 धावांची आवश्यकता आणि 10 चेंडूचा खेळा अजून शिल्लक असेल. या मैदानावरती 40-50 धावा म्हणजे फलंदाजी जर जोरकस असेल तर सहज आणि सोप्या वाटतात. मात्र गोलंदाजी जर अशा पद्धतीची असेल तर या 40-50 धावा तुम्हाला 70-80 धावांसारख्या वाटतात. या अनेक स्पर्धात अनेक मैदानावर आपण पाहिलंय.
यावेळी एक सुरेख फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळला जातोय. कव्हरवर क्षेत्ररक्षक उभा, लॉंग ऑफवर एक खेळाडू उभा. एक धाव, एकेरी धावेने धाव संख्या पोचते ती 23 धावावरती. विकी हा नवीन फलंदाज. मोठा फटका, एक आल्या आल्या खडे खडे खेळायला फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क जातो. तो 6 धावांसाठी षटकारासाठी. षटकाराने धावसंख्या मात्र पुढे सरकते होती 29. 29 धावा, अवघ्या 11 धावांची आवश्यकता. आता मात्र 8 चेंडू आणि 11 धावा. हा चेंडू अतिशय लाजवाब. या अगोदरच्या चेंडूवर थोडासा फसलेला दिसला गोलंदाज, त्यावर मोठा फटका, मात्र त्यानंतर चेंडू खाली ठेवतोय फलंदाज, मात्र बुचकेळात पडतोय. निर्धाव चेंडू समाप्त. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. परत एकदा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडूने पुष्पशील देसाईचं हे षटक समाप्त होतंय. आता उरलेत 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून या ठिकाणी धावा पाहिजेत त्या 11. 6 चेंडू आणि 11 धावा असं हे विजयाचं समीकरण. पाहायचंय या सामन्यात काय घडेल, काय बिघडेल आणि गोलंदाज मार्कवर दिसेल तो गोलंदाज शेवटचं षटक टाकण्यासाठी. दिप्तेश हा गोलंदाजी मार्कवर असेल. प्रीतम स्ट्राईकला दिप्तेशच्या गोलंदाजीचा सामना करेल. 6 चेंडू 11 धावा. एक मोठा फटका, अवैध फटका, चेंडू जातो 6 धावांसाठी षटकारासाठी. जो सामना या ठिकाणी MS क्रिकेटर संघाच्या हातामध्ये होता तो निष्ठच चाललाय की काय ही शंका मात्र उपस्थित केली जाते. या षटकाराने गोलंदाजीचं पृथक्करण बिघडले जाते. आता मात्र उरले 5 चेंडू. 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 5 धावा. सामना मित्रांनो याला तर क्रिकेट म्हणतात. सामना सुरू होण्या अगोदर 6 चेंडू 11 धावा आणि पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू पायावर आदळतोय. सिंगल या ठिकाणी मिळते. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 4 चेंडूंचा खेळा बाकी असेल आणि 4 धावांची गरज असेल. दिप्तेश काहीतरी चमत्कार घडवेल ही अपेक्षा MS क्रिकेटर संघाची. तर आशू 11ला विकी मात्र मोठ्या फटक्याने या सामना संपवेल की काय यावर मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईकला आहे विकी, गोलंदाज दिप्तेश आपल्या ठीक कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून गोलंदाजीसाठी सज्ज होतो. यॉर्कर लिंक पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायचा आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू पायाने हाताळला जातोय असं खेळाडूंचं म्हणणं आहे. मात्र दोन्ही पंच एकत्र येतील आणि त्यानंतर चर्चा होईल आणि त्यानंतर निर्वाळा दिला जाईल की ही धाव आहे की फलंदाजाने मुद्दामून हा चेंडू हाताळला गेलाय त्याचा निर्णय होईल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आपल्याला या सामन्यातील समीकरण सांगू. डॉट बॉल या ठिकाणी जातोय कारण फटका खेळल्यानंतर चेंडू पायाला लागला. मुद्दाम हाताळल्याचा निर्वाळा या ठिकाणी दिला जातोय तो दोन्ही पंचांकडून. आता मात्र विश्लेषण पहा. उरलेत 3 चेंडू. एक मोठा फटका, अवैध फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक विकीचा झेल टिपला जातोय. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 4. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो जय. प्रीतम स्ट्राईकला 2 चेंडू 4 धावा. सामन्याचं हे समीकरण या मैदानावरती.
हा चेंडू निर्धाव चेंडू, एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि 4 धावा. सामना पहा होता कुठे, आला कुठे, काय सामन्यात दडलं होतं आणि काय हे पेटारे एक एक उघडतोय. दीप्तेशचं या ठिकाणी निश्चितपणे कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार बसल्यानंतर सुरेख कमबॅक म्हणावं लागेल ते दीप्तेशचं. शॉट चेंडू, त्यावर एक मोठा फटका, चेंडू हवेत आणि सूरजच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि ऐन मोक्याच्या वेळी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या आशु 11ला मात्र दीप्तेश रोखतोय. हातातोंडास आलेला घास त्यांचा हिसकावून घेतोय आणि 3 धावांनी या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन करतोय. या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय तोच म्हणजे 31 धावा